कसं आहे? छान छान. अगं वाढीव म्हण वाढीव. यात कामात बिझी होतो ना, एडिटिंग चालू होतं आपलं. जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने व आपल्या मराठी भाषेत एडिटिंग, ते पण फ्रीमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप भारी झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण मी सांगितलेले स्टेप जर तुम्ही सांगितलेल्या स्टेप त्याप्रमाणे तुम्ही एडिटिंग केली तर ती पुढच्या व्यक्तीला व तुम्हालाही खूप आवडेल. आणि राहिला प्रश्न व्हिडिओमध्ये जे पण आपण ॲप यूज केले आहेत ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील. तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. पिटमार्क आणि शेकीपेक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मी तुम्हाला सर्व एडिटिंग डिटेलमध्ये सांगतो. आणि आलाइट मोशन जर कोणाला चालवायला येत नसेल तर मी त्यावरही व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. आणि एडिटिंगबद्दल काही अडचण येत असेल तर मला कमेंट करून किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा, मी नक्की रिप्लाय देईल. चला तर मग वेळ न घालवता चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आमच्या रक्तात भिडणं, बरबाद होणं आणि हारणं सगळं काही आहे, पण झुकणं शक्य आहे का? अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ. तर मित्रांनो, असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला आलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर आलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. मोशन ॲप ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपेट प्रोजेक्ट या दोन्हीची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काय इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला इथे फर्स्ट बिट लिहायचं आहे. आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो पण फोटो ॲड करायचा आहे तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर 3 डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हा फोटो शेवटपर्यंत ठेवायचा आहे. तर हा फोटो शेवटपर्यंत ठेवल्यानंतर तुम्हाला इथे उजव्या साईडला क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर हा फोटो अशा प्रकारे खाली आणायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे 9.4चे बिट लिहायचं आहे. आल्यानंतर इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे फोटो कट करायचा आहे. त्यानंतर पुन्हा इथे डबल टॅप करायचा आहे उजव्या साईडला. त्यानंतर फोटो अशा प्रकारे खाली आणायचा आहे. त्यानंतर पुन्हा इथे 11.24चा बिट लिहायचा आहे. आल्यानंतर पुन्हा या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे फोटो कट करायचा आहे. तर फोटो कट केल्यानंतर तुम्हाला इथे पुढे यायचं आहे. आल्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर याची ऑपेसिटी तुम्हाला 20 पर्यंत ठेवायची आहे. तर 20 पर्यंत ठेवल्यानंतर बॅक यायचं आहे. तर शेकीपेट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकीपेट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 1 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. शेकीपेट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर त्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा लास्टवाला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपला व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करण्यासाठी ते सेटिंगच्या पलीकडे ॲरोचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल जसा सपोर्ट करत असेल तसं तुम्ही याची एक्सपोर्ट क्वालिटी ठेवू शकता. त्यानंतर
खाली एक्सप्लोरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. बस आज के लिए सिर्फ इतना ही. अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.